हॅलो एव्हरीवन, माय नेम इज विष्णू कुटे आणि आज आपण बघणार आहोत एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. मित्र, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की टाइप्स ऑफ सेंटेन्सेस मधील इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस आणि आज बघणार आहोत एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. चला तर मग सुरू करूया. चला तर मित्र, आता बघूया की एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस म्हणजे काय आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेसचे टाइप्स. तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस म्हणजे द सेंटेन्स दॅट एक्सप्रेस इमोशन्स इज नोन ॲज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. म्हणजे असे वाक्य की ज्या वाक्यातून आपण भावना स्पष्ट करतो किंवा भावना दर्शवतो त्या वाक्यालाच एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस असं म्हणतात. बरोबर समजलं? ओके. त्यानंतर एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेसचे दोन प्रकार पडतात. तर पहिला म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस मध्ये व्हाट पासून सुरू होणारे सेंटेन्सेस आणि सेकंड म्हणजे हाऊ पासून सुरू होणारे सेंटेन्सेस. मित्र, जे सेंटेन्सेस व्हाट पासून सुरू होतात त्यांचं आपल्याला स्ट्रक्चर बघायचं झाल्यास त्यांचं स्ट्रक्चर म्हणजेच व्हाट प्लस और एन प्लस ऍडजेक्टिव्ह नाउन प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब. तर हे असं आपल्याला स्ट्रक्चरचा वापर करून कितीही सेंटेन्सेस बनवता येतील. आणि मित्र, यामध्ये काही ब्रॅकेटमध्ये काही शब्द दिलेले आहेत. तर हे ब्रॅकेटमध्ये दिलेले शब्द वाक्यात असूही शकतात किंवा नसूही शकतात. म्हणजेच जर गरज असेल तरच वाक्यात ऍडजेक्टिव्ह वापरायचं किंवा गरज असेल तरच सब्जेक्ट प्लस वर्ब हे वापरायचं. आता बघूयात की व्हाट पासून सुरू होणारे एक्झाम्पल्स. त्यापैकी पहिलं एक्झाम्पल म्हणजेच व्हाट अ प्लॅन, म्हणजे काय योजना आहे. आणि त्यानंतर व्हाट अ फुलिश पर्सन, म्हणजेच काय मूर्ख माणूस आहे. इथे एक्सक्लेमेटरी मार्क द्यायला विसरायचं नाही. त्यानंतर व्हाट अ ग्रेट आयडिया, काय छान कल्पना आहे. हे पूर्ण सेंटेन्सेस आपल्या स्ट्रक्चर नुसार तयार होत आहेत. वाटल्यास तुम्ही स्ट्रक्चर बघून घेऊ शकता की हे सर्व सेंटेन्सेस आपलं स्ट्रक्चर वापरून आपल्याला तयार करता येतात. त्यानंतर व्हाट अ ब्युटिफुल गर्ल, म्हणजेच काय सुंदर मुलगी आहे. आणि त्यानंतर व्हाट अ लवली हाऊस, म्हणजेच काय छान घर आहे. हे असे आपल्याला सेंटेन्सेस बनवता येतात. आणि या सेंटेन्सेस मध्ये आपल्याला आपण दिलेलं स्ट्रक्चर हे आपण वापरून हे सेंटेन्सेस तयार केलेले आहेत. आणि ते स्ट्रक्चर वापरून आपण अजूनही असे सर्वांनी 25 ते 30 सेंटेन्सेस तयार करायला पाहिजेत, जेणेकरून आपले व्हाट वरून सुरू होणारे सेंटेन्सेस हे पक्के लक्षात राहतील आणि तयार करता येतील. तर यानंतर बघूयात की हाऊ पासून सुरू होणारे सेंटेन्सेस कसे तयार करायचे. तर आता हाऊ पासून सुरू होणारे सेंटेन्सेसचे काही एक्झाम्पल बघूयात. सो देयर इज फर्स्ट एक्झाम्पल इज हाऊ लाऊडली ही टाक, म्हणजेच तो किती जोराने बोलतो. त्यानंतर हाऊ फ्लुएंटली
ही स्पीक म्हणजे तो किती स्पष्टपणे किंवा अस्खलित बोलतोय. त्यानंतर हाऊ फुल यू आर म्हणजे तू किती मूर्ख आहेस. त्यानंतर हाऊ कोल्ड यू आर म्हणजे तू किती थंड आहेस. त्यानंतर हाऊ फॅट यू हॅव ग्रोन हाऊ क्विकली the days are passing म्हणजे किती लवकर दिवस निघून जात आहेत. तर हे सर्व एक्झाम्पल्स आपण बघू शकता आणि या सर्व एक्झाम्पल्स मध्ये आपण आपले स्ट्रक्चर वापरूनच हे सर्व एक्झाम्पल तयार केले आहेत किंवा तयार करू शकतो. तर तुम्ही देखील असे स्ट्रक्चर वापरून किंवा स्ट्रक्चरचा वापर न करता म्हणजे स्ट्रक्चर पाठ करून 25 ते 30 एक्झाम्पल हाऊचे आणि व्हाटचे बनवायला पाहिजेत, जेणेकरून आपले हे सेंटेन्सेस आपण पक्केपणे लक्षात ठेवून बनवू शकतो. आणि असेच पुढील नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.